देव प्रेम आहे. गॉड इज लव्ह. लव्ह इज द बेसिस ऑफ द लॉ. नेबर इज द फोकस ऑफ लव्ह. गॉड इज लव्ड वेन नेबर इज लव्ड अँड सर्व्ड. नियमांचा आधार प्रेम असावे, शेजाराचा आधार आम्ही असावे. शेजाऱ्यावरील प्रीती म्हणजेच देवावरील प्रीती. देव प्रेम आहे व केवळ प्रेमाद्वारे आपण प्रेमापर्यंत पोहोचू शकतो. पोप फ्रान्सिस यांचे अत्यंत समर्पक शब्द. कृतीतून प्रेम व्यक्त होत असतं म्हणूनच असे म्हटले जाते की लव्ह इन ॲक्शन. अगदी सहजपणे वापरला जाणारा हा वाक्य प्रचार. परंतु मी तर त्याहून पुढे जाऊन म्हणेन, लव्ह नॉट जस्ट इन ॲक्शन बट लव्ह इज ॲक्शन. प्रेमच कृती आहे. प्रेमाचे दुसरे नावच कृती आहे. बायबलमध्ये दोन प्रकारच्या प्रेमाविषयी आपण ऐकतो. एक देवप्रीती तर दुसरी शेजार प्रीती. बायबलचा प्रत्येक शब्द देवाचे मानवावरील प्रेम व्यक्त करीत असते. या प्रेमाला मानवाने दिलेला प्रतिसाद म्हणजेच देवप्रीती. दुसऱ्या प्रकारचे प्रेम म्हणजे शेजार प्रीती. मानवाचे मानवाशी असलेले नाते म्हणजे शेजार प्रीती. गोष्ट आहे एका मठाधिपतीची. रोज दुपारच्या वेळी तो मठातून बाहेर जात असे. शिष्यांना ही गोष्ट आश्चर्यकारक वाटली. त्यांना वाटे की आपले मठाधिपती रोज दुपारी एखाद्या निर्जळ स्थळी जाऊन एकांतात देवाबरोबर वेळ व्यतीत करीत असतील. त्याच्या अनुपस्थितीत ते एक सभा घेतात. ह्या सभेत एका शिष्याची निवड करतात की जो त्यांचा पाठलाग करून ते कुठे जातात हे शोधून काढील. मठाधिपती दुपारच्या रखरखत्या उन्हात मठाबाहेर पडले. तेव्हा त्या शिष्याने गुपचूप त्यांचा पाठलाग केला. मठाधिपती नजीकच्या झोपडपट्टीतील एका घरात शिरले. तेथे खाटेला खिळलेली एक वयस्कर स्त्री होती. त्यांनी जाऊन तिच्यासाठी स्वयंपाक बनवला, तिला भरवला व तिचे घर स्वच्छ केले. हे पाहून तो शिष्य घाईघाईने मठात परतला. मठाधिपतीला स्वर्गीय अनुभव आला असेल या अपेक्षित असलेले इतर शिष्य त्या शिष्याला विचारतात, आपल्या गुरुस प्रार्थनेत स्वर्गीय अनुभव आला का? ते स्वर्गात उंचावले गेले का? त्या शिष्यांनी उत्तर दिले, माझ्यासाठी तर निश्चितच हा स्वर्गीय अनुभव होता. परंतु आपले गुरु स्वर्गात नव्हे तर स्वर्गाहून उंचच उंच उंचावले गेले आहेत. He has been lifted higher than heaven. जेव्हा आपण गरजवंतांची सेवा करतो तेव्हा आपण स्वर्गीय अनुभवाची भागीदार बनतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवप्रीती व शेजारप्रीती या दोन्ही आज्ञा एकमेकांना पूरक आहेत. जणू एकमेकांसमोर ठेवलेले दोन आरसे एकमेकांवर आपल्या प्रतिबिंबाचा ठसा उमटवितात. मनुष्याच्या कृती त्याच्या शब्दांपेक्षा जास्त बोलतात. म्हणूनच आपल्या शब्दांना शिकवू द्या पण आपल्या कृतींना बोलू द्या. पादुआचे संत अँथनी ह्यांचे हे समर्पक शब्द. आपल्या शब्दांना शिकवू द्या परंतु आपल्या कृतींना बोलू द्या. उत्तम शोमरवण्याचा दाखला बायबलमधील शेजारप्रीतीचे उत्तम उदाहरण आहे. ह्या दाखल्यात आम्हाला दोन विचारसरणीच्या व्यक्ती, दोन प्रकारच्या प्रवृत्ती आढळतात. याजक व लेवी ह्या अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या मनुष्यास पाहून न पाहिल्यासारखे करतात, कानाडोळा करतात. ते स्वतःच प्रश्न करतात की मी जर ह्या व्यक्तीस मदत केली तर माझे काय होईल? हा झाला स्वकेंद्रित प्रश्न. ही झाली स्वार्थी मनोवृत्ती. मी जर ह्या व्यक्तीला मदत केली तर मला कोर्ट कचेरीचा सामना करावा लागेल का? व्हॉट विल हॅपन टू मी इफ आय हेल्प दिस पर्सन? अ सेल्फ सेंटर्ड क्वेश्चन. मला माझा वेळ, पैसा व प्रतिष्ठा प्रिय आहे. मी ह्या अनोळखी व्यक्तीसाठी ते का व्यर्थ घालवू? तर दाखल्यातील शोमरोनी, दाखल्याचा हिरो स्वतःच प्रश्न करतो, मी जर या व्यक्तीस मदत केली नाही तर ह्याचे काय होईल? ह्याची पत्नी विधवा तर मुलं निराधार होतील ना. हा झाला परोपकारी विचार.
If I don't help him, what will happen to him? The other-centered question. बऱ्याचदा शेजाऱ्यांची हाक ही देवाच्या आवाजापेक्षाही मोठी असते. परंतु आपण शेजाऱ्यांच्या हाकेकडे दुर्लक्ष करून फक्त देवाची हाक ऐकण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला भेटणारा प्रत्येक गरजवंत आपला शेजारी असतो आणि त्याची गरज भागवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न, कृती म्हणजेच शेजार प्रीती होय. मी शेजाऱ्यावर प्रीती करत नाही, पण देवावर प्रीती करतो असे म्हणणारा प्रत्येक व्यक्ती ढोंगी असतो. कारण बंधुप्रीतीशिवाय देवप्रीती जशी अशक्य आहे, तशीच देवप्रीतीशिवाय बंधुप्रीती पोकळ व उथळ असू शकते. शेजार प्रीतीचा अनुभव ह्या कोरोना महामारीच्या काळात अनेकांना आलाच असेल. माझ्या गावातील किंवा माझ्या नात्यातील जर एखाद्या व्यक्तीला करोना झाला होता आणि त्याच्या कुटुंबाला विलगीकरणात ठेवले होते, तेव्हा त्या कुटुंबाची अन्नाची व इतर आवश्यक गोष्टींची गरज भागविणारेही उत्तम शेजारी होत. लॉकडाऊनमध्ये शेजारी राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला केलेली मदत असो, आपल्याला सरकारकडून मिळणारं धान्य जवळच्या झोपडपट्टीत आदिवासी बंधू भगिनींना विनामूल्य देणारे असो, लग्नाचा अनावश्यक खर्च टाळून ते पैसे करोनाग्रस्तांसाठी देणारे असोत, अथवा एखाद्या करोनाग्रस्ताला हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर पोहोचवणारे असोत, ह्यांनीच शेजार प्रीतीतून देवप्रीती साधली असे म्हणता येईल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण येशूच्या जीवनाकडे पाहिले तर आपण म्हणू शकतो की येशू स्वतः एक उत्तम शमरोनी होता. येरुशलेमच्या वाटेवरून जात असता त्याने ज्या गरजू लोकांना मदत केली त्या सर्वांचीच त्याला दया आली, कळवळा आला. करुणा हा येशूचा स्वभाव आहे. दयाकृत्य करीत असताना येशूने कधी त्यांचा हिशोब ठेवला नाही, मोजमाप केले नाही. उजव्या हाताने जे दिले ते डाव्या हातास देखील माहीत पडू दिले नाही. कारण त्याची कृत्ये करुणेपोटी होती, प्रसिद्धीसाठी नव्हे. कारण त्याची कृत्ये करुणेपोटी होती, प्रसिद्धीसाठी नव्हतीच मुळी. चर्चमधून त्याची घोषणा होण्याची अपेक्षा त्याने धरली नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जशी येशूने आपल्या दयाकृतींची नोंद ठेवली नाही, तशीच त्याने व्यक्तीचा रंग, रूप, जात, पात, पंथ ह्याचाही विचार केला नाही. येशूचे कार्य दुसऱ्यांना दाखविण्यासाठी नव्हते, तर इतरांची गरज भागविण्यासाठी त्याची कार्य होते. त्याचा हेतू स्पष्ट होता. दुसऱ्यांचे दुःखांचे निर्मूलन करणे व त्यांच्या जीवनात अविनाशी आनंद निर्माण करण्यास येशूने प्राधान्य दिलं. माझे अंकल फादर डॉक्टर शैलेंद्र रॉड्रिक्स हे आपल्या इमोशन्स इन द बायबल ह्या पुस्तकात म्हणतात, टू लव्ह इज टू बी वुंडेड बाय द वुंड्स ऑफ द अदर. टू लव्ह इज टू बी वुंडेड बाय द वुंड्स ऑफ द अदर. टू लव्ह इज टू वीप with the other in their sorrow. To love is to dance when the other rejoices. To love is to remember that the other exists. To love is to remember that the other exists. To love is to forget that I have needs, but is to remember that I am others' need. To remember that I have no needs, but I am the need of others.